बँक प्रकरणी आमदार रोहित पवार यांना समन्स, आज न्यायालयात हजर राहण्यासाठी समन्स। जालन्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करा, पालकमंत्री पंकजा मुंडे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना सूचना। ठाकरे ब्रँड कोमात, देवाभाऊ जोमात, बेस्ट पतपेढी निवडणुकीनंतर सेना भवनात बॅनरबाजी, काही वेळातच बॅनर काढण्यात आले। मंत्री आमदार असताना केवळ ड्रामा नाटक, पराभवानंतर शेतकऱ्यांसाठी राज्य पिंजून काढतायत। अमरावतीत दहीहंडी कार्यक्रमात नवनीत राणांकडून बच्चू कडूंवर पुन्हा टीका। शशांक राव यांच्या पॅनलने घेतली मंत्री आशिष शेलारांची भेट, बेस्ट पतपेढीतील विजयानंतर शशांक राव मंत्री शेलारांच्या भेटीला। धनंजय मुंडे यांनी गैरव्यवहार केल्याच्या आरोपांची लोकायुक्तांसमोर चौकशी होणार, आज या प्रकरणाची दुसरी सुनावणी ऑनलाईन होणार, सुनावणीला उपस्थित राहण्यासाठी मुंडेंना नोटीस। अमित शहा नैतिकतेच्या नावावर विरोधकांचे मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना तुरुंगात टाकायला निघाले, देशाला हुकुमशाहीकडे नेण्यासाठी आणलेल्या या कायद्याची होळी करायलाच हवी, सामनातून घटना दुरुस्ती विधेयकावर टीका। बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीचे ठाकरे बंधूंनी राजकारण केलं, निवडणुकीत जनतेनं ठाकरे बंधूंना नाकारलं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा ठाकरे बंधूंना टोला। परभणीत पावसामुळे झालेल्या नुकसानीचे सरसकट पंचनामे करा, तात्काळ नुकसान भरपाई द्या, भाजपचे जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरेंची मागणी। पुणे मेट्रोच्या 2 नव्या स्थानकांना राज्य सरकारची मंजुरी, स्वारगेट ते कात्रज मार्गावर बिब्बेवाडी आणि बालाजीनगर ही 2 नवी स्थानकं होणार। परभणीच्या जिल्हाधिकारीपदी संजय चव्हाण यांची नियुक्ती, रघुनाथ गावडे यांची मुंबईला तडकाफडकी बदली। शिंदे समिती बीडमध्ये दाखल, कुणबी प्रमाणपत्राच्या संदर्भात तपासणी सुरू, मनोज जरांगे पाटलांच्या शिष्टमंडळानं घेतली समितीची भेट। राज्यभरात अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर 285 सहकारी संस्थांच्या निवडणुकांना स्थगिती, सहकारी साखर कारखाने आणि जिल्हा बँकाच्या निवडणुकांचा समावेश, राज्यात 30 जिल्ह्यात 80% अधिक पाऊस। धाराशिवमध्ये तुळजाभवानी मातेचं धर्मदर्शन आणि सशुल्क दर्शन नियमित सुरू, देवीच्या सिंहाच्या गाभाऱ्यातील संवर्धनाच्या कामामुळे 20 दिवस दर्शन बंद होतं। नागपुरातील 188 वर्ष जुन्या वटवृक्षाच्या प्रत्यारोपणाला मंजुरी, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ परिसरात प्रत्यारोपण करण्यास नागपूर खंडपीठाची मंजुरी। नागपुरात सकाळी 8 ते रात्री 10 दरम्यान पिकअप ड्रॉपला बंदी, खासगी ट्रॅव्हल्स चालकांच्या मनमानीवर चाप बसवण्यासाठी निर्णय, 12 जणांवर गुन्हा दाखल, तर खासगी बस संचालकांनी हायकोर्टात धाव घेतली। सिंधुदुर्गातील वेंगुर्ल्यात महिला गणेश मूर्ती बनवतात, हरिचरणगिरी येथील हेमंत मटकर देतात महिलांना मूर्ती बनवण्याचं प्रशिक्षण। पुण्यातील एकता नगर पुनर्वसनाचा प्रस्ताव प्रलंबितच, पुनर्वसनाच्या घोषणेला 1 वर्ष, पुनर्वसनासाठी पालिकेकडून 698 कोटी रुपयांचा आराखडा। सिंधुदुर्गातील ग्रामीण भागातील रस्ते खड्डेमय, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कुडाळ रेल्वे स्थानकाजवळील रस्त्यावरील खड्डे बुजवण्यास ठेकेदाराकडून सुरुवात। जेजे रुग्णालयात 83 दिवसात 101 रोबोटिक शस्त्रक्रिया, एप्रिलमध्ये पहिली शस्त्रक्रिया, रुग्णालयाचे डीन डॉक्टर अजय भंडारवाल यांची माहिती। पर्युषण काळात 9 दिवस कत्तलखाने बंद ठेवण्याच्या मागणीला उच्च न्यायालयाचा नकार, 9 दिवस कत्तलखाने बंद ठेवण्याचा आदेश कोणत्या तरतुदीखाली द्यावा, न्यायालयाचा सवाल। मुंबईकरांची पाण्याची चिंता मिटली, मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या 7ही धरणातील पाणीसाठा 95%वर, 4 धरणं 100% भरली। वनताराची टीम पुन्हा कोल्हापुरात, नांदणीमध्ये वनतारा उभारणार महादेवीसाठी पुनर्वसन केंद्र, नांदणीतील मठाच्या जागेची वनतारा टीमकडून पाहणी। राज्यातील 1183 जिल्हा परिषद महिला कर्मचाऱ्यांनी लाटला लाडकी बहीण योजनेचा निधी,
राज्यातील सर्व जिल्हा परिषदेच्या सीईओंना कारवाईचे आदेश. सीएसडीएसचे संजय कुमार यांच्या विरोधात गुन्हा दाखल. वोट चोरीचा चुकीचा आरोप केल्याप्रकरणी गुन्हा. निवडणूक आयोगाकडून पोलिसांकडे तक्रार. पुणे विद्यापीठ चौकातील उड्डाणपुलाचं उद्घाटन. उद्घाटनाआधी मात्र उड्डाणपुलाच्या श्रेयवादावरून घोषणाबाजी. अजित पवार फडणवीसांच्या कार्यकर्त्यांची घोषणाबाजी. 29 ऑगस्टला मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईत मोर्चा. अखिल भारतीय छावा मराठा युवक संघटनेचा मोर्चाला पाठिंबा. मनोज जरांगेंचं नाव न घेता आंदोलनाला पाठिंबा. मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर. आरक्षण द्या अन्यथा मुख्यमंत्र्यांना विठ्ठलाच्या महापूजेसाठी रोखू. मराठा समाजाचा इशारा. दादरच्या आशिष इंडस्ट्रीमध्ये कबुतरांना खाद्य. जैन व्यापाऱ्यांनी खाद्य दिल्याची माहिती. खाद्य दिल्यानं संपूर्ण परिसरात कबुतरांची संख्या वाढली. 8 वकिलांच्या नावाचा उच्च न्यायालयात न्यायमूर्ती म्हणून रुजू होण्याचा प्रस्ताव. सुप्रीम कोर्टात पार पडलेल्या बैठकीत प्रस्तावाला मंजुरी. यात एक नाव वादग्रस्त असल्याचा अंजली दमानी यांचा आरोप. बीडमध्ये वनवेवाडी येथील 39व्या श्रावणी अखंड हरिनाम सप्ताहात महंत काशीनाथ महाराजांचं जंगी स्वागत. रथामधून भव्य मिरवणूक काढण्यात आली. अमरावतीत बैलपोळ्याच्या तयारीसाठी शेतकऱ्यांची बाजारपेठेत गर्दी. बैलांच्या सजावटीचं साहित्य 15 ते 20% महागलं. गणेश उत्सवाला अवघा एक आठवडा शिल्लक. रत्नागिरी पोलिसांकडून मुंबई गोवा महामार्गावर उपाययोजना करण्याचं काम सुरू. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर जड वाहनांना वाहतूक बंदी. गणेशोत्सवादरम्यान जड वाहनांवर बंदीचा निर्णय. पर्यायी मार्गाचा वापर करण्याचं आवाहन. संत ज्ञानेश्वर महाराज 750व्या जन्मोत्सवाची सांगता. 30,000हून अधिक भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ. नाशिकच्या गंगापूर धरणातून 7,372 क्युसेक पाण्याचा विसर्ग. दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पाण्याची पातळी. शहरात पावसाची विश्रांती, तर यंत्रणांना अलर्ट राहण्याच्या सूचना. वर्धा नदीच्या पूर पातळीची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी. जिल्हाधिकाऱ्यांची बामणी राजुरा पूल आणि शिवनी चोर पूरग्रस्त भागाला भेट. बामणी राजुरा पुलावरील वाहतूक देखील बंद. जायकवाडी धरणाचा पाणीसाठा 95.16%. धरणाच्या 18 दरवाजातून 9,432 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू. संपूर्ण राज्यात पावसाचा जोर. काही भागात हलक्या ते मुसळधार पावसाचा हवामान विभागाचा अंदाज. कृष्णा नदीने इशारा पातळी ओलांडली. कृष्णेची पातळी 40.3 फुटावर. कृष्णा नदीची धोक्याच्या पातळीकडे वाटचाल. तर पुरामुळे आतापर्यंत 125 कुटुंबांचं स्थलांतर. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.